नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 12 जानेवारी 2026 रोजीच्या एका अतिशय महत्त्वाच्या शासन शुद्धीपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत. हा GR आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. तर या GRमुळे जिल्हा स्तरावर संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती अनेकांसाठी खूप उपयोगाची ठरू शकते. तर मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 27 मार्च 2018 रोजी शक्ती वाहिनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयानुसार आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना धोका असू शकतो. त्यामुळे प्रत्येक राज्याने स्पेशल सेल, सेफ हाऊस सुरक्षागृहे स्थापन करावीत असे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 13 मे 2025 रोजी SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली होती. तर नवीन शुद्धीपत्रक का काढण्यात आली? तर या नवीन शुद्धीपत्रकाचे मुख्य कारण म्हणजे स्पेशल सेल आणि जिल्हास्तरीय आढावा समिती यांची रचना बदलणे व स्पष्ट करणे. कारण आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक मदत योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राबवतो. सेफ हाऊस आणि संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्याकडे असल्यामुळे समितीमध्ये योग्य अधिकारी असणे गरजेचे होते. तर स्पेशल सेल म्हणजे काय? तर स्पेशल सेल ही एक विशेष कक्ष आहे जी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना तत्काळ संरक्षण देण्यासाठी स्थापन केली जाते. ही स्पेशल सेल जिल्हा स्तरावर किंवा पोलीस आयुक्तालय स्तरावर असते. नंतर स्पेशल सेलची नवीन रचना पाहूया. तर या GRनुसार स्पेशल सेलमध्ये काही अधिकारी असतील, म्हणजे पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त अध्यक्ष, नंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य सचिव. म्हणजेच आता पोलीस, महिला व बाल विकास, समाज कल्याण हे तिन्ही विभाग एकत्र काम करणार आहेत. नंतर त्रैमासिक आढावा समिती. आता प्रत्येक जिल्ह्यात दर 3 महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आढावा घेतला जाणार आहे. या समितीची रचना जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त म्हणजे अध्यक्ष, महानगरपालिका आयुक्त सदस्य, पोलीस अधीक्षक किंवा आयुक्त सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य सचिव. या समितीचा उद्देश आहे संरक्षण योग्य मिळते का, सेफ हाऊस नीट चालू आहेत का आणि काही अडचणी आहेत का. नंतर जुन्या GRमधील तरतुदींचे काय? तर मित्रांनो, या शुद्धीपत्रकात स्पष्ट सांगितले आहे की 13 मे 2025च्या GRमधील इतर सर्व तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील. फक्त समितीची रचना बदलण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हा GR आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी खूपच महत्त्वाचा आणि संरक्षण देणार आहे. समाजात बदल घडवणाऱ्या जोडप्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.